आपले यश आपले माणसं ह्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, 15 दिवसापूर्वी लाड सांगवी सुलतानपूर शिवारातील शिवरस्त्याचं काम सुरू करण्यात आलं होतं आणि ह्या रस्त्याचा विषय असा होता की शिरसगाव घाटी म्हणजे गट नंबर 163 ते गट नंबर 164पर्यंत आणि सुलतानपूर शिवार गट नंबर 24 ते 32पर्यंत असा हा शिवरस्ता या ठिकाणी आणि इकडे पूर्वीचा पायवाट रस्ता. तर मित्रांनो, हा शिवरस्ता करण्यासाठी खूप मेहनत घेण्यात आलेली आहे आणि अखेर हा रस्त्याचं काम जवळजवळ 70% ते 80% मार्गी लागलं आहे आणि अजून काही मार्गी लागणार आहे. सांगायचं म्हणजे रस्त्याचं काम करत असताना जीवतोड मेहनत, मदत, सहकार्य आणि एक प्रामाणिकपणा आणि झोकून देऊन काम करणे. कारण विकासाचं काम करायचं म्हटल्यावरती प्रतिनिधी ते सर्व आलेच, पण एक विषय असा असतो की शेतकऱ्याचं सहकार्य लागतं. कारण शेतकऱ्यांनी सहकार्य केलं तर काही पण होऊ शकतं. आणि शेतात तुम्ही डाळिंब, मोसंबी, संत्रा, केळी किंवा जे काही फळबाग किंवा माल, टोमॅटो, अद्रक, मिरची इत्यादी पिकाचा लागवड केली, पिकं घेतले, पण ते जर रस्त्या वाचून जर शेताच्या बाहेर निघत नसेल, शेतात जात रोडवरती जात नसेल, मार्केटला जात नसेल, वेळेअभावी ते वावरातच शेतातच राहत असेल, तर त्यावेळेस शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान होतं. म्हणून शिवरस्ता गरजेचा असतो. तर ह्या ठिकाणी शिवरस्ता अशा पद्धतीने झालेले आहे. ते 2 व्यक्ती जे थांबलेले आहेत तिथून सुरू झालेला हा रस्ता आहे. हे पार त्या बाकारपर्यंत, तर पुढे इकडे JCB, त्यापुढे तो अजून म्हणजे पूर्ण 1 किलोमीटरचा हा शिवरस्ता आहे आणि हा आमच्या सर्वांच्या प्रयत्नातून झालेला आहे. यासाठी सर्वांनी सहकार्य केलं. सरकारी कर्मचारी असेल, ग्राम महसूल अधिकारी, कृषी सहाय्यक, मंडळ कृषी सहाय्यक, मंडळ महसूल ग्रामाधिकारी, तहसीलदार आणि शेतकरी या सर्वांचं सहकार्यामुळे हा रस्ता मार्गी लागतो आहे. तर ते बघा, त्या ठिकाणी रस्त्याचं काम JCBच्या साहाय्याने चालू आहे. इकडे बघा व्यवस्थित लेवल करण्यात आलेली आहे.